अशा पद्धतीची विचारधारा मी प्रत्येक माझ्या स्पीच मध्ये बोलले ताई. मी आताही तो पुन्हा शब्द उच्चारते की टॉक शो मध्ये मला जिथे जिथे बोलवलं जातं तिथे जेव्हा अबला शब्द ऐकते मी सांगते डिक्शनरीतून काढून टाका. अबला बिबला काय नाही, आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत की नाही. तर म्हटलं अबला हा शब्द गेला, आता आम्ही विसाव्यात. अरे त्यावेळी जिजाऊ माता असेल, राणी लक्ष्मीबाई असेल, त्यांनी ते काय तो काळ जर त्यांनी घडवला तर आपण किती करायला पाहिजे. तर मी सांगितलं अबला हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. आम्ही खूप सबला आहोत, खूप सामर्थ्यवान आहोत, खूप आत्मनिर्भर आहोत. आणि म्हणूनच ही पूर्ण ताकद आज जर 227 नगरसेवक सभागृहात आहे, ते 138 नगरसेविक आहेत. ही किती मोठी आहे. देवा भाऊ जेव्हा गॅलरीत बसले होते तेव्हा मला प्रवीण भाऊनी सांगितलं वरून बघतोय सगळ्या महिला दिसत, जरा शोध बघू पुरुष नगरसेवक दिसतात आहे का. तर त्यामुळे महिलांची ताकद काय आहे ही बघितली आहे. आणि आता ती दोरी जी आहे मुंबईची एका मातृशक्तीच्या हातामध्ये देवाभाऊनी दिलेली आहे आणि ती तुमच्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून मी या ठिकाणी उभी आहे. तर मी वारंवार बोलते की मी महापौर नाही, मी मुंबईची सेवक आहे. पण ही एका हाताने टाळी वाजत नाही. याला हे त्याची तेजिंदर सारखे, प्रकाश भाऊ सारखे हे सगळेजण जेव्हा माझ्याबरोबर उभे राहतात, काम करतात, तर त्यावेळी ही पूर्ण ताकद पुढे जाते आणि काम करू शकते. आज आम्ही नगरसेवक म्हणून झालोय तरी पण आम्हाला आमच्या पदाचा अजिबात अभिमान नाहीये, कारण आम्हाला तुमची सेवा करायची आहे आणि आम्ही सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. तुम्ही बघताय ना आपण हॉकर्सला कसं, जे इलिगल हॉकर्स म्हणजे जे बांगलादेशी इलिगल रोहिंगे बसले होते त्यांना हटवायचं काम केलं ना, त्या ठिकाणी तेजिंदर करतोय, प्रकाश भाऊ करतात, सगळे नगरसेवक करतात. एक ऋतू तावडे नाही करते. हे युनिटी वर्क आहे आणि युनिटी वर्कच्या माध्यमातून सगळे काम करतात. तर त्यामुळे ही एक महिला शक्ती. आणि आज मी मुद्दाम महिलांच्या बाबतीत एवढ्यासाठी बोलते कारण आज 8 मार्च आहे आणि आज आपला हक्काचा दिवस आहे. पण आपल्या हक्काचा दिवस 365 दिवस असतात. मला फक्त एवढंच म्हणायचंय, परमेश्वराने इतकं सुंदर, इतका चांगला जन्म आपल्याला दिलेला आहे, हे सार्थकी लावा आणि काहीतरी करून दाखवा बस. तर त्यामुळे हे विचारधारा आणि ताकद घेऊन या प्रत्येक महिलांनी या ठिकाणी काम करायचं आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यासाठी थांबलात, माझी वाट बघत राहिला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आज आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आपल्या हस्ते काही सन्मान या ठिकाणी करायचे. सन्मान तत्पूर्वी या ठिकाणी प्रकाश भाऊ दरेकर सन्मान नगरसेवक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय आणि खास करून काही कर्तृत्ववान महिलांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. अर्थात ज्यांचे अनेक सिनेमे रिलीज झालेले आहेत, अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत, निर्मात्या आणि अभिनेत्री, एक संवेदनशील तृप्तीताई भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जरा जोरदार टाळ्या तृप्तीताई भोईर यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. या ठिकाणी सन्माननीय तृप्तीताई भोईर सिने अभिनेत्री यांचा सन्मान करतोय. यानंतर खास या संपूर्ण देशामध्ये सीएच्या रँकिंग मध्ये 33 नंबरला आलेल्या आपल्या विभागाच्या कनिका विजय यादव यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. कनिका जी, आपसे रिक्वेस्ट है कि मंच पर आ जाइए. कनिका मैडम, जरा जोरदार तालियां कनिका मैडम के लिए होनी चाहिए. तालियों की आवाज होनी चाहिए सभी के लिए. उसके बाद मैं यहाँ पर मंच पर आमंत्रित करना चाहता हूँ आज के इस वुमेन्स डे सेलिब्रेशन में श्रुति रसाल, जिनकी बहुत सारी कविताएं और जहाँ पर उनकी किताबें यहाँ पर प्रकाशित गई है. श्रुति रसाल जी, श्रुति रसाल या मंचावर या श्रुति रसाल जी. और इसके बाद निर्भया पथक की बांगुरनगर पुलिस स्टेशन की हमारी पुलिस अधिकारी शिवानी बोर्डे मैडम, आपसे भी रिक्वेस्ट है कि मंच पर आ जाइए. शिवानी मैडम. और इसके बाद जो खेल यहाँ पर हुए थे और उसके बाद जो प्रोग्राम यहाँ पर हुए थे उनसे हम लोग यहाँ पर सम्मान किया जाएगा. सबसे पहले तो हम यहाँ पर सम्मान करने चाहते हैं कि आज यहाँ पर फैशन शो हुआ था. वार्ड 47 के हमारे सभी आ जाइए. वार्ड 47 के हमारे सभी यहाँ पर अभिमान और सई बाबा पार्क रेसिडेंशियल वेलफेयर एसोसिएशन के हमारे सभी मेंबरान यहाँ पर आ जाइए. और हमारे कमेटी के अध्यक्ष हमारे इंदर भैया, आपसे रिक्वेस्ट है कि आप मंच पर आ जाइए. साई बाबा पार्क रेसिडेंशियल वेलफेयर एसोसिएशन, आप सभी से रिक्वेस्ट है कि मंच पर आ जाइए. आपके द्वारा हमारे सभी लाडली मुंबई ऑफ मेयर ऋतुताई तावड़े इनका यहाँ पर सम्मान करेगा. साई बाबा पार्क, जल्दी मंच पर आ जाओ. साई बाबा पार्क